नांदेड आणि हिंगोली जिल्ह्याला हादरून टाकणारी एक अत्यंत दुर्दैवी घटना घडलेली आहे। जे हिंगोली जिल्ह्यातले वसमत तालुक्यातले कामगार होते, जे नांदेड तालुक्यामध्ये कामासाठी हे येत असताना दुर्दैवाने ट्रॅक्टर पलटून विहिरीमध्ये पडून करून अंत या 7 महिलांचा झालेला आहे। त्या 7ही महिलांना मी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतोय। त्यांच्या कुटुंबासोबत आहोत हे संवेदना व्यक्त करतोय। आम्ही कालही त्या ठिकाणी त्या गावी गुंज येथे जाऊन रात्री उशिरापर्यंत मृतदेहावर अंतिम संस्कार करेपर्यंत थांबलो होतो। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आमची सरकारला, शासनाला आणि स्थानिक प्रशासनाला विनंती आहे, जे मृत्यू कुटुंब आहेत त्यांचा शासनाने घेतलेला हा बळी आहे असं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष सांगत आहे। कारण जर ते कामगार स्थलांतरित होत होते कामासाठी, MRGS सारखे काम जर गावामध्ये जर उपलब्ध करून दिले आणि योग्य मोबदला जर मजुरी दिली तर कामगार स्थलांतरित होणार नाहीत आणि असे जे होणारे अपघात आहेत ते होणार नाहीत। या ठिकाणी आम्ही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं सामाजिक न्यायमंत्री असेल, मुख्यमंत्री असेल, स्थानिक प्रशासन असेल, या सगळ्यांना कालच्याच तारखेत निवेदन दिलेले आहे। आमची प्रामुख्याने मागणी आहे त्या कुटुंबाचं पुनर्वसन करण्यात यावं। प्रत्येकी मृत कुटुंबांना 1 कोटीची आर्थिक मदत देण्यात यावी। सोबतच 5 एकर ओलितीची जमीन देण्यात यावी। अत्यंत छोटे छोटे लेकरं त्या कुटुंबामध्ये आहेत, त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी ही शासनाने घ्यावी। सोबतच एका कुटुंबातील व्यक्तींना शासकीय नोकरीची उपलब्धता करून द्यावी, ही आमची मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची विनंती आहे। शासनाने जे घोषणा केलेली आहे 5 लाख राज्याची आणि 2 लाख केंद्राची, स्वागतार्ह आहे, परंतु आम्हाला प्रश्न पडलेला आहे की आमच्या ज्या गोरगरिबांचे जीव आहेत ते इतके स्वस्त का? अशा घटना घडू नये म्हणून या ठिकाणी प्रशासनाने इतर ठिकाणी सुद्धा पाहणी करावी। जे विहीर आहे त्याला कठडे नसल्यामुळे हा अत्यंत दुर्दैवी घटना घडलेली आहे। याचा रोष व्यक्त करत असताना सरकारला विनंती करतोय त्या कुटुंबाचं पुनर्वसन करावं। सोबतच त्या कुटुंबांना आर्थिक मदत सुद्धा करावी आणि येत्या काळात हे असे जे हे घडणार नाही याची सुद्धा दक्षता शासनाने घ्यावी, एवढी विनंती मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं मी नांदेड जिल्ह्याच्या वतीनं करतोय। आज आम्ही निदर्शने केली